शिवसेनेच्या जन्मापासून आक्रमक भूमिका घेत व लोकहिताचे कामे करत आदरयुक्त दबदबा निर्माण करणारी माणसं सेनेमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत असतात। त्यापैकी मी एक ब्रँड आहे। म्हणून कितीही वादळ आली तरी शिवसेना न डगमगता आपली दहशत कायम ठेवत लोकहिताची कामे आम्ही करून दाखवू। या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आम्ही पुसू देणार नाही, असे नवनिर्वाचित कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजयराव बोडारे यांनी समतानगर उल्हासनगर 5 शाखेमध्ये महिला मंडळाने भरवलेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी शहर प्रमुख कैलास तेजी, महिला शहर संघटक जया तेजी, अबा साळवे, उपजिल्हा संघटक अंजली राऊत, विधानसभा संघटक मंगला पाटील, माजी नगरसेविका वसुंधरा बोडारे, रेखा येवले, नीलम लोटणे, सुरेखा दिवेकर, अस्मिता भालेराव, सुनीता गव्हाणे, कुसुम माने, अलका नार्वेकर व अनेक दिग्गज कार्यकर्ते, शाखा संघटक व शिवसैनिकांनी भर पावसात गर्दी केली होती। 4 लाखाच्या आसपास मतदान मिळाल्यामुळे आपण हार्वेमधून जिंकलो आहे आणि त्याबद्दल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्या कामाची पोचपावती म्हणून धनंजय बोडारे बाबा त्यांना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण बघितलंय की उद्धव साहेबांच्या पारड्यामध्ये जनतेनं भरभरून मतदान केलेलं आहे। लोक उद्धव साहेबांच्या मागे उभे आहेत, आदित्य साहेबांच्या मागे उभे आहेत। हे चित्र संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण देशाने बघितलं आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं। एक वेळ अशी होती की शिवसेनेची पडझड झाल्यानंतर चित्र काय असेल हा संभ्रम आमच्या सगळ्यांच्या मनात होता, परंतु जनतेनं ज्या पद्धतीनं पहिली पसंती उद्धव साहेबांना दिली त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप समाधान आहे। नक्कीच, कारण या संपूर्ण मतदारसंघामध्ये आबासाहेब बोडारेंनी जे कार्य केलेलं आहे, म्हणजे आबासाहेब बोडारे असे शिवसैनिक आहेत की ज्यांनी कामाचा डोंगर उभा केला आहे आणि आता लोकांची टन आहे। लोकांनी भरभरून त्यांच्या मांड्यामध्ये मतदान टाकायचं आहे, कारण आबासाहेब असे शिवसैनिक आहेत की जे काम करतात आणि नंतरच मतांचं दान मागणार आहे। परंतु काही लोक असे आहेत की ते कावळ्याची छत्रीसारखी उभवतात, कधी कोणाचे बॅनर दिसतात, कधी कोणाचे बोर्ड दिसतात, परंतु तुम्ही इतकी वर्ष होतात कुठे? गेली 28-30 वर्ष झाले शिवसेनेमध्ये अखंडपणे कार्यरत आहेत। त्यांनी तर आमच्या अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त केलेलं आहे काम आणि आता आम्हाला प्रत्येक गोष्टीची खात्री वाटते की हा पूर्ण मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ असो किंवा महानगरपालिका उल्हासनगर असो किंवा कल्याण महापालिका असो किंवा अंबरनाथ नगरपालिका असो, या सर्वांमध्ये आबासाहेब ज्या प्रकारे आमचं नेतृत्व करतील तर ते आम्हाला खूप समाधानकारक आहे। कारण आम्ही आबासाहेबांचं काम गेले 27-28 वर्ष बघतोय। आबासाहेबांकडनं कधी अपेक्षा करावी लागत नाही, अपेक्षेच्या अगोदरच आबासाहेब त्याची पूर्तता करतात। सर्वात अगोदर सत्कार समारंभ महिला मंडळातर्फे ठेवला आणि याबाबत सत्कार केला। खूप आनंद झाला आमच्या महिला मंडळाला की जिल्हा प्रमुख पण आपल्या कल्याणचा स्थानिक आहे, त्यासाठी आबांना खूप खूप अभिनंदन।